रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील MIDC बायपास रोड रायकर पार्क येथे मोठी इमारत होत आहे। ही इमारत ब्ल्यू लाईनमध्ये असल्याचा आरोप पुराव्यानिशी जितेंद्र दिवेकर यांनी केला आहे। पाटबंधारे विभागाच्या ब्ल्यू लाईनमध्येच ही इमारत असल्याचा दावा त्यांनी केलाय। नगरपालिकेचे मुख्याधिकारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या संगमताने हे संपूर्ण रॅकेट चालू असल्याचे जितेंद्र दिवेकर यांनी शिवसत्ता टाइम न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले। तसेच या ब्ल्यू लाईनमुळे रायकर पार्क इमारतीला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो। इमारतीमुळे रायकर नदीच्या पूररेषेमध्ये हे बांधकाम सुरू असल्याने या बांधकामावरती तात्काळ मुख्याधिकारी यांनी कारवाई करावी, अन्यथा सर्व पुरावे घेऊन शासन दरबारी मागणी करून कोर्टात घेऊन जाणार असल्याचा इशारा जितेंद्र दिवेकर यांनी दिला आहे। या जागेत बांधकाम होऊ शकणार नाही, त्यामुळे इथे फ्लॅट घेत असाल तर सावधान, अशी विनंती जितेंद्र दिवेकर यांनी रोहेकरांना केली आहे। रोहा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये MIDC बायपास रोडला जो आता रायकर जी बिल्डिंग बांधतायत ती पूर्णपणे ब्ल्यू लाईन मधली बिल्डिंग आहे का नाही। ब्ल्यू लाईन मधली ती बिल्डिंग असताना पण वैशिष्ट्य म्हणजे अशी का ती रोहा नगरपालिकेने जी आहे 2005 साली जो DP प्लॅन तयार केलेला आहे त्या DP प्लॅन मध्ये पण ती ब्ल्यू लाईन आहे। म्हणजे रोहा नगरपालिकेची स्वतःची पण ती DP प्लॅन मध्ये ब्ल्यू लाईन आहे। ही बघा, ही प्रत्यक्ष रेष ब्ल्यू लाईन दिसते ना, ही रेष ही बघा, ही ब्ल्यू लाईन फळ लाईन हे बघा, ही संपूर्ण म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटची तर आहेच, पाटबंधारे विभागाने टाकलेली आहेतच, आणि रोहा नगरपालिकेची स्वतःची पण ब्ल्यू लाईन आहे ती असताना तर रोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि इरिगेशन डिपार्टमेंट यांनी संगनमताने ही NOC दिलेली आहे का नाही। हे बघा, दुसरी गोष्ट अशी का इरिगेशन डिपार्टमेंटने पण ही NOC दिलेली आहे ह्याला, म्हणजे हा किती बनावा बघा बिल्डिंग परमिशनला, आणि रोहा नगरपालिकेने दिलेली आहे। आणि वैशिष्ट्य बाब म्हणजे नगरपालिकेने जो प्लॅन पास केलेला आहे आणि नगरपालिकेने जो मला प्लॅन दिलेला आहे त्याच्यावर बघा, हे क्लिअर कट, हे बघा, हा रायकरांचा प्लॅन हा रोहा नगरपालिकेने पास केलेला आहे पूर्णपणे, त्याच्यावर सही आहे त्यांची इंजिनियरची, CO ची, आर्किटेक्टची। आणि हा बघा, हा त्यांनी हा रायकरचा प्लॉट, हा नदीचा पात्र आहे पूर्णपणे, हा नदीचा पात्र, हा रायकरचा MIDC रोड नदीचा पात्र, आणि ही वरना ब्ल्यू लाईन गेले आणि ब्ल्यू लाईनच्या आतमध्ये हा रायकरचा प्लॉट, ह्याला परमिशन दिलेली आहे बिल्डिंग बांधायची। म्हणजे मुख्याधिकारी रोहा नगर परिषद, त्यांचे इंजिनियर यांनी हा मलिदा खाऊन दिलेली परमिशन आहे पूर्णपणे। माझी तर शासनाकडे मागणी आहे, इरिगेशन डिपार्टमेंट आणि मुख्याधिकारी रोहा नगर परिषद यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावा म्हणून। हा अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळ चालू आहे ह्या लोकांचा। बिल्डर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, इरिगेशन डिपार्टमेंट यांनी मांडलेला खेळ आहे। आज बघा, तुम्ही नदी संवर्धन केला तर नदीचा जो पूर नियंत्रणाचा ह्याचा भाग होता तो कमी झालेला आहे, आणि दमखाट गावाला लागूनच आणि रायकरपाड्याला लागूनच हाही बिल्डिंगचं काम चालू आहे। जो पाण्याचा फ्लो पावसाळ्यात सगळ्यात तो तिथनं येत होता, त्या मार्गावर येत होता, तो मार्गच आता ब्लॉक होणार आहे। ह्याच्या पुढे भविष्यामध्ये दमखाण आणि रायकर पार्क मध्ये एवढा प्रचंड पुराचा लोड येणार आहे का त्याची किंमत फार मोठी या गावांना भोगायला लागणार आहे, म्हणजे दमखाडी गावाला पण आणि रायकर पार्क रहिवाशांना पण। मी तर ही मागणी करते त्या मुख्य अधिकारी रोहा नगर परिषद यांनी ताबडतोब ही परमिशन रद्द करावी अशी मी मागणी केली। याच्या संदर्भात जर मुख्याधिकारी रोहा यांनी जर ती रद्द केली नाही तर त्यांच्या विरुद्ध मी कोर्टातच जाणार आहे, पण शासन दरबारी पण ह्याचा आवाज उठवणार आहे। नागरिकांना आव्हान करतो, रायकर पार्क मध्ये जो रायकरांचा काम चालू आहे हा पूर्णपणे पूर नियंत्रण रेषेमध्ये चाललेला आहे। हा पूर्णपणे रायकर मुख्याधिकारी रोहा नगर परिषद, त्यांची इंजिनियर आणि इरिगेशन डिपार्टमेंट यांनी संगनमताने केलेला काम आहे। ह्या जागेत बांधकाम होऊच शकत नाही। माझी नागरिकांना पूर्ण कळकळीची विनंती आहे का आपण इथं ब्लॉक घेऊन फसू नका, नाहीतर ह्याचे परिणाम तुम्हाला भविष्यात गंभीरपणे भोगावे लागतील। हा GR ची कॉपी आहे महाराष्ट्र शासनाची। हा GR हा GR म्हणजे काय, हरित क्रांती न्यायालयाने पुणे यांनी 25/14 दिनांक 27/5/2000 अशा आदेशात देखील अंतिम पूर निश्चित होईपर्यंत ज्या पूर नियंत्रण रेषा आता इरिगेशनने केलेल्या आहेत तो क्षेत्र म्हणजे नो बांधकाम क्षेत्र म्हणून समजावा, असा क्लिअर कट म्हटलेलं आहे बघा ह्याच्यात।
आणि ह्याच्यामध्ये ह्यांना परमिशन दिलेले आहेत. मग हे किती हा मोठा रॅकेट आहे बघा. मुख्याधिकारी रोहा नगर परिषद, त्यांची इंजिनियर टीम, रायकर आणि इरिगेशन डिपार्टमेंटने हा मोठा काळा बाजार यांचा चालू आहे. सर्वसामान्य नागरिकांनी याला बळी पडू नये ही माझी लोकांना कळकळीची विनंती. हा सगळा बोगस काम आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.